सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार याविषयी। मित्रांनो, मागच्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा अवकाळी पाऊस होत आहे आणि वादळी वारा देखील पाहायला मिळत आहे। तर 1 ते 5 एप्रिल दरम्यान या तारखांच्या दरम्यान मात्र राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। काही भागात गारपीट देखील होऊ शकते। जाणून घेऊयात सविस्तर माहिती। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, सुरुवातीला 1 एप्रिलचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच विदर्भात देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात देखील मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला 1 तारखेला म्हणजेच 1 एप्रिल रोजी बुधवारी झालेला पाहायला मिळू शकतो। हा पाऊस विशेष करून रात्री दरम्यान होऊ शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्रात मात्र काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। यामध्ये खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच इतरही या आसपासच्या परिसराचा समावेश असेल। इकडे पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 1 तारखेला म्हणजेच आज बुधवारी पाहायला मिळेल। कोकणात मात्र मोठा पाऊस नसेल। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि यासोबतच याच्या आसपासच्या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, आता आपण पाहूयात 2 तारखेचा अंदाज। 2 तारखेला आपल्याला मराठवाडा, त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ आणि तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या भागात मोठी अतिवृष्टी, मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच 3 तारखेला राज्यातील वातावरणात थोडासा बदल होईल। आपण या ठिकाणी पाहू शकता विशेष करून आपल्याला उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तसेच इकडे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मोठी अतिवृष्टी, वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो। 4 तारखेला बघू शकता आपण राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल। मात्र तरी देखील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होऊ शकतो। 5 तारखेला मात्र आपल्याला फक्त विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात मोठा पाऊस पाहायला मिळेल। या ठिकाणी बघू शकता नांदेड, नागपूर, त्यासोबतच इकडे भंडारा, गोंदियाच्या भागात, हिंगोली, परभणीच्या भागात मोठा पाऊस होईल। उर्वरित महाराष्ट्रात मात्र 5 तारखेला पाऊस विश्रांती घेईल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।